लाडकी बहीण योजना आपण सुरू केली. पुण्याच्या मंचरमध्ये बोलताना एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. तर असं मतदान करा की विरोधक होतील पंक्चर आणि शिवसेना जिंकेल मंचर. मतदारांना आवाहन करताना एकनाथ शिंदेंची काव्यमय फटकेबाजी. कोणी बाप होण्याचा प्रयत्न केल्यास त्याला बाप दाखवू. मंत्री गणेश नाईकांची नाव न घेता शिंदेंवर टीका. प्रेमानं वागले तर प्रवासात सोबत घेऊ, अडचण झाली तरी सहन करू, नाईकांचं वक्तव्य. सांगलीच्या तासगाव नगर परिषद निवडणुकीपूर्वी भाजपमधील अंतर्गत वाद उफाळला. अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती करण्याच्या पक्षश्रेष्ठींच्या सूचना. तरीही तालुकाध्यक्षांनी स्वतंत्र लढण्याची घेतली भूमिका. भाजपमधील एक गट नाराज. परभणीमध्ये युवक काँग्रेसचं महापालिकेसमोर आंदोलन. महापालिकेच्या प्रारूप याद्या जाळल्या. प्रारूप याद्यांमध्ये प्रचंड घोळ असल्याचा आरोप. तीर्थक्षेत्र विकास आघाडीला विजयी करण्यासाठी पंढरपूरमध्ये खासदार प्रणिती शिंदेंची पदयात्रा. प्रणिती शिंदेंची महिलांमध्ये मोठी क्रेज. हिंगोलीमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतला वाद टोकाला. मुटकुळे यांनी 20 कोटी रुपयांचा महाल बांधला. पैसा कुठून आला? आमदार संतोष बांगरांचा सवाल. तर याआधी बांगरांनी शिंदेंकडून 50 कोटी रुपये घेतल्याचा भाजप आमदार तानाजी मुटकुळेंचा दावा. पुण्याच्या फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषद निवडणुकीमध्ये प्रचार सभेत रस्त्याच्या दुरवस्थेवरून अजित पवारांचा संताप. रस्त्याची दुरवस्था पाहून मलाच लाज वाटायला लागली म्हणत पवारांकडून संताप व्यक्त. सोलापूरच्या एसटी स्थानकावर अस्वच्छता पाहून परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा संताप. आगार प्रमुखाला केलं निलंबित. आठवडाभरामध्ये सुधारणा करण्याच्या सूचना देऊनही स्वच्छता न केल्यामुळे परिवहन मंत्र्यांनी केली कारवाई. काँग्रेसचे मुंबईतील माजी नगरसेवक मोहसिन हैदर खान यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता. अनेक बनावट नावांनी शासकीय कागदपत्र तयार केल्याचा आरोप. डीएन नगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल. 2 जन्मदाखले आणि 2 पासपोर्ट तयार केल्याचा आरोप. नाशिकमधल्या कुंभमेळ्यासाठी झाडं तोडणं हे क्लेशदायक. 15 वर्ष झाडं जगवायची आणि ती तोडायची हे योग्य नाही. माजी खासदार समीर भुजबळांनी केला वृक्षतोडीचा निषेध. मिठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या 3ऱ्या टप्प्यातील कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण. कामांसाठी अदानी समूहातील एका कंपनीची निवड. तब्बल 1700 कोटींची कामं या कंपनीला देण्यात येणार. नाशिकच्या येवला बाजार समितीमध्ये कांद्याचे भाव 500 ते 700 रुपयांपर्यंत कोसळले. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ. विक्रीस आलेल्या आणि विक्रीसाठी येत असलेल्या कांद्यावर प्रति क्विंटल 1000 रुपये अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी. पुण्याच्या कात्रजमध्ये वाहनांची तोडफोड करणाऱ्यांना पोलिसांनी मुसक्या आवळल्या. आरोपींना अटक करत पोलिसांनी काढली धिंड. ज्या ठिकाणी गाड्या फोडल्या त्याच ठिकाणी पोलिसांनी काढली आरोपींची वरात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.